ऐरोली काटई या महत्त्वपूर्ण मार्गात येणाऱ्या शीळ, डावले, डोमखार आणि देसाई या गावातील भूसंपादनासाठी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं हा प्रकल्प रखडण्याची चिन्ह आहेत. त्यामुळेच यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेनं राज्य शासनापुढे हात पसरलेत. महापालिकेनं जमिनीच्या भूसंपादनासाठी शासनाकडे तब्बल 408 कोटी 75 लाखाची मागणी 7 महिन्यांपूर्वी केली आहे. ऐरोली काटई मार्ग हा नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. MSRDCच्या माध्यमातून या 12 किलोमीटर मार्गाची उभारणी केली जाते. हा मार्ग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ, डावले, डोमखार आणि देसाई या गावातून जाणार आहे. या जागेचं भूसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. या नियोजित 45 ते 65 मीटर मार्गांपैकी 30 मीटर रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव पालिकेनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे 7 महिन्यापूर्वी केली होती. ऐरोली काटई या मार्गाच्या भूसंपादनासाठी पालिका प्रशासनाने एक प्रस्ताव तयार करून पैशांची मागणी केली. करोनानंतर पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. आजही पालिकेची स्थिती सावरू शकलेली नाही. प्रकल्प शासनाचा आहे, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करायचं आहे ते पालिकेला शक्य नाही आणि तेवढा निधी पालिकेकडे नाही. त्यामुळे शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.